कायम पेचात टाकायसारखं काय छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार, मी न्यू 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण हातकणंगले जिथं उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आज नान्नीच्या हत्तीसाठी आंदोलन करण्यात आले। तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही प्रोसिजर चालू आहे त्या प्रोसिजरचा निषेध करण्यात येतोय। आपल्या समोर येत आहेत जिल्हा प्रमुख संजय चौगले साहेब, उशिरा का होईना पण आपली नेमकी भूमिका काय आहे? उशिरा नाही, ज्या दिवशी घटना घडली त्या घटनेच्या दिवसापासून तिथं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते तिथं आहोत। ज्या दिवशी हत्ती संदर्भातला हायकोर्टाचा निर्णय आला आणि गावामध्ये रात्रीचं एक वातावरण बदललं, दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या मुकमोर्चाला शिवसेनेचे आम्ही पदाधिकारी, मी त्या विभागाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे, आम्ही दोघंही त्या मोर्चाला तिथं सामील होतो। त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हा निकाल होणार म्हणून मग महाराजांच्या आदेशानुसार आम्ही त्या निकालाची वाट बघत आम्ही त्या प्रतीक्षेत होतो। दरम्यानच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची आम्ही भेट घेतली। कोल्हापूर जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते। या हत्ती संदर्भातली झालेली सगळी घटनाक्रम आम्ही पक्षप्रमुखांच्या कानावर घातली आणि त्याप्रमाणे पक्षप्रमुखांनी त्याचा सगळ्याचा अभ्यास करून की आम्हाला आदेश दिला की ह्या ज्या काही चाललेल्या चुकीच्या पद्धती आहेत त्याला शिवसेनेच्या पद्धतीने तुम्ही त्याला ज्या त्या ठिकाणी विरोध करा, निषेध नोंदवा। परवाचा जो माजी खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो एक मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये शिवसेनेचे सगळे पदाधिकारी त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो होतो। आणि हे सगळं बघताना महादेवी हत्ती ज्यावेळा इथून गेलाय तर तो जाण्यामागची जी अनेक कारणं आम्ही शोधली, त्या कारणातलं सगळ्यात मोठं कारण हे आहे की ह्या सरकारचं हे अपयश आहे, हा असा आमचा शिवसेनेचा अगदी स्पष्ट आरोप आहे। आणि त्यासाठी ह्या सरकारचा निषेध करायला आम्ही आज इथे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते जमलेलो आहोत।